जरा हा विषय आपण जरा समजून घेऊया. शिवाजी महाराज सेक्युलर होते. हे मध्ययुगीन जो काळ आहे ह्याच्यामध्ये सगळीच राज्य म्हणायला गेली तर धर्माधिष्ठित होती. आदिलशहा, मुघल, कुतुबशहा यांची इस्लाम अधिष्ठित राज्य होती. शिवाजी महाराजांनी हिंदू पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला. मग त्यांच्यात फरक काय असा प्रश्न पडू शकतो ना. ते इस्लामचे राजे, हे हिंदूंचे राजे, बरोबर. अन्याय हा कुठेतरी ना खूप लहानपणापासून आपल्या मनावरती खूप जास्त इम्पॅक्ट करतो, राईट. सो न्याय मिळणं ही आपल्या सगळ्यांची एक वेगळीच गरज होती. आज महाराजांसमोर जर समई लावलेली असेल तर समई हा मराठी शब्द नाहीये, हा फारसी शब्द आहे. हे मला माहित नव्हतं, समई हा मराठी शब्द नाहीये. हे जे बाबाजी भिकाजी गुजर आहेत त्यांना ही शिक्षा दिली होती आणि त्याच्यासाठी दोष काय होता? बलात्कार नाही, तिथे बदअमल असा शब्द वापरलाय. बदअमलचा अर्थ काय होता? औरंगजेबाची अवस्था अशी झाली की सरितपतीचे जळ मोजवेना, मध्यान्नीचा भास्कर पाहवेना, मुठीत वैश्वानर बांधवेना, तैसा शिवाजी नृप जिंकवेना. आणि असा इंग्लंडच्याही 125 वर्ष आधी गुलामगिरी विरुद्ध कायदा करणारा असा आपला राजा होता. क्या बात. अशा या संत परंपरेमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि अर्थातच राजमाता जिजाऊंनी त्यांना हे बाळ कडून पाजलं असेल. पण मग मला प्रश्न पडतो आणि हा फार थोडासा डिबेटेबल प्रश्न आहे आणि विचार आहे की महाराज जेव्हा या वातावरणात लहानाचे मोठे होत होते ते सेक्युलर होते का हो? का त्यांना हिंदू धर्माबद्दल जास्त अभिमान होता? का ते सेक्युलर नव्हते असं काही लोकांचं म्हणणं होतं. जर तुम्ही सर्व धर्म समभाव हे पाळत असाल तर मग तुम्ही हिंदू धर्माला थोडं कमी लेखताय का? हे थोडंसं डिबेटेबल वाक्य आहे. तर जरा हा विषय आपण जरा समजून घेऊया. शिवाजी महाराज सेक्युलर होते का? हा गेल्या काही काळापासून सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे आणि शिवाजी महाराजांना जास्तीत जास्त सेक्युलर दाखवण्याचा प्रयत्न हा एका वर्गाकडनं सातत्याने होतोय. पण आपण इतिहास हा संदर्भासहित सांगतो. म्हणजे मला शिवाजी महाराज कसे होते किंवा तुम्हाला शिवाजी महाराज कसे होते हे सांगण्यापेक्षा शिवाजी महाराज खरेच कसे होते हे त्यांच्या कृतीतनं आणि ऐतिहासिक संदर्भांमधनं दिसून येतं. तर आपण थोडेसे ऐतिहासिक संदर्भ बघूया आणि मग मी हा प्रश्नाचं उत्तर तुमच्या सगळ्यांवरती सोडेन की तुम्ही स्वतः ठरवा की शिवाजी महाराज कसे होते. शिवाजी महाराजांनी जो स्वतःचा राजाभिषेक करून घेतला त्याला राजाभिषेक म्हणतात. कारण तो जो विधी होता हा गागा भट्टांनी करवून आणलेला होता. तो राज्याभिषेक नसून गागा भट्टांनी ह्याच्यावरती जी पोथी लिहिलेली आहे ती आज उपलब्ध आहे, ती माझ्याकडे आहे. त्याला शिवराजाभिषेक प्रयोग हा असं म्हणतात. सो हा जो राजाभिषेक आहे याच्यासाठी शिवाजी महाराजांनी जो खर्च केला तो 1,42,00,000 होन इतका होता. ठीक आहे. आता 1,42,00,000 होन हे सभासद पत्रीमध्ये लिहिलेलं आहे, हे माझ्या मनचं वाक्य नाही. 1,42,00,000 होन म्हणजे किती हे जर मी तुम्हाला आता सांगायला गेलो तर पुन्हा एकदा सभासद बकरी मधलं शिवाजी महाराजांच्या तोंडचं एक वाक्य. शिवाजी महाराज म्हणतात की 40,000 होनांची पुण्याची जी जहागिरी होती त्याचा मी आज 1 करोडचा मुलूक केलेला आहे. म्हणजे त्यांना वर्षाला 1 करोड एवढं त्याच्यातून उत्पन्न येत होतं. सो वार्षिक उत्पन्न महाराजांचं दरवर्षी जेवढं होतं 1 करोड त्याच्यामध्ये अजून 43,00,000 होऊन घाला तेवढा खर्च शिवाजी महाराजांनी करून आपला राजाभिषेक हा सोहळा संपन्न केला. ठीक आहे. दुसरी गोष्ट, शिवराजाभिषेक प्रयोगामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की हा राजाभिषेकाचा विधी गागा भट्टांनी कसा केला. त्यांनी स्वतःच केलेला आहे असं त्यांनी स्वतःच लिहिलेलं आहे. आपल्याला माहिती असतं की 6 जून 1674 शिवाजी महाराज हे अभिषिक्त राजा झाले. आपल्याला वाटतं हा एकच दिवस होता ज्या दिवशी त्यांचा राजाभिषेक झाला. तसं नाहीये. 29 मे ते 6 जून असे टोटल 9 दिवस, त्यातले 2 दिवस गागा भट्टांनी काही कारणासाठी राखीव ठेवले ते म्हणजे टोटल 7 दिवस हा सगळा सोहळा चालला. आता मी हा वेळ आणि पैसा का सांगितला तर 7 दिवस आणि 1,42,00,000 होऊन इतके पैसे आणि इतका वेळ खर्च करून जर कोणता राजा हिंदू पद्धतीने त्याचा राजाभिषेक करून घेत असेल तर त्याच्यासाठी हिंदू धर्माला किती महत्व होतं हे तुम्हाला सहज लक्षात येईल. मग आता आपण थोडं दुसऱ्या पद्धतीने बघूया. आता ह्यांच्या आजूबाजूला हे मध्ययुगीन जो काळ आहे ह्याच्यामध्ये सगळीच राज्य म्हणायला गेली तर धर्माधिष्ठित होती. आदिलशहा, मुघल, कुतुबशहा यांची इस्लाम अधिष्ठित राज्य होती. शिवाजी महाराजांनी हिंदू पद्धतीने राजाभिषेक करून घेतला. मग त्यांच्यात फरक काय असा प्रश्न पडू शकतो ना. ते इस्लामचे राजे, हे हिंदूंचे राजे, बरोबर.
मग आता शिवाजी महाराजांचं वेगळेपण काय आहे ते सांगूया. आता कसं आहे की इथे विराज आहे, मी आहे, आम्ही दोघं जण आम्हाला शिवाजी महाराजांचे आम्ही फॅन आहोत, राईट. आमचं म्हणणं का ऐकाल तुम्ही, बरोबर. सो आमचं म्हणणं ऐकण्यापेक्षा एक त्रयस्थ परदेशातून आलेले लोक शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणतायत ते मी तुम्हाला थोडं सांगतो. हा बर्नियर नावाचा एक फ्रेंच डॉक्टर होता. हा शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे 1659 ते 1669 10 वर्ष भारतात होता. त्यावेळेला शिवाजी महाराजांची महती त्याच्या कानावरती आलेली होती. हा पठ्या काय सांगतो की सुरतची ज्यावेळेला महाराजांनी लूट केली त्यावेळेला शिवाजी महाराजांची लूट आणि बाकीच्या बादशाहांची लूट ह्याच्यात फरक काय आहे तो त्याने इथे स्पष्ट लिहिलाय. त्याने सांगितलं की सुरतेची लूट चालू असताना इथे चर्च मधले काही पादरी आले, पादरी म्हणजे फादर आले. त्यांना शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही चांगली माणसं आहात, तुमच्या चर्चला आम्ही दोषीश लावणार नाही, हे शिवाजी महाराजांनी सांगितलं. याच्याच बरोबर अजून एक खाफी खान. हा खाफी खान कोण होता तर त्याने औरंगजेबाचा इतिहास लिहिलाय. खाफी खान हा शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणतो तर तो म्हणतो की शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्या सैन्याला सांगितलेलं होतं, आणि हे खाफी खानाचे शब्द आहेत, हे माझे शब्द नाही आहेत. खाफी खान म्हणतो की दुसऱ्या धर्माची बाई, दुसऱ्या धर्माचं पुस्तक आणि दुसऱ्या धर्माचं धर्मस्थळ ह्यांना अजिबात तोशिष लावू नये, कोणताही अपाय करू नये, हे खाफी खान सांगतोय. हा खाफी खान शिवाजी महाराजांचा विराज आणि सुयोग सारखा फॅन होता का? नाही. खाफी खानाने शिवाजी महाराजांचा उल्लेख तो हलकट, तो काफिर, सिवा, कमनशिबी असा त्याच्या पुस्तकात केलेला आहे. पण अशा खाफी खानाला सुद्धा शेवटी सत्य लिहावं लागलं. ज्या वेळेला शिवाजी महाराजांबद्दल सत्य लिहायची वेळ आली त्याला खाफी खानाने हे वाक्य लिहून ठेवलेलं आहे. ओके, मग आता मी तुम्हाला तिसरा व्ह्यू देतो. आधी आपण पाहिलं की शिवाजी महाराज हे स्वधर्माभिमानी होते की त्यांनी हिंदू धार्मिक पद्धतीने राजाभिषेक करून घेतला. मग आपण पाहिलं की त्यांना दुसऱ्या धर्माबद्दलही आदर होता. मग नक्की शिवाजी महाराज कसे होते? आजकालच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर मायनॉरिटीज ज्या ज्या वेळेला कुठल्या देशामध्ये राहतात त्या मायनॉरिटीजना स्पेशल ट्रीटमेंट देणं म्हणजे आजकालचा सर्वधर्म समभाव झालाय. मग शिवाजी महाराजही त्याच पंथातले होते का की त्यांनी सुद्धा त्यांच्या राज्यातल्या या मायनॉरिटीजना स्पेशल ट्रीटमेंट दिली? म्हणजे शिवाजी महाराजही तसेच होते का? तर नाही. इथे शिवाजी महाराजांचं वेगळेपण दिसून येतं. आता मी अजून एक संदर्भ इथे दिलेला आहे. हे पत्र एका इंग्रजाने लिहिलेलं आहे. गोव्यामध्ये आपल्याला अर्थातच माहिती आहे की पोर्तुगीजांची सत्ता होती, बरोबर. आणि आपल्याला जनरली मुसलमानी सत्तांनी केलेले जेवढे अन्याय आहेत ते आपल्याला अगदी व्यवस्थित माहिती असतात की ज्या प्रकारे आदिलशहा किंवा औरंगजेब ह्याने काय काय अत्याचार केले माहिती असतात. पण पोर्तुगीज ज्या छोट्याशा गोवा राज्यामध्ये होते त्या गोवा राज्यामध्ये पोर्तुगीजांनी काय काय अत्याचार केले हे जर तुम्हाला वाचायचं असेल तर ए प्रियोलकर यांचं एक पुस्तक आहे गोवा इन्क्विजिशन, ते एकदा जरूर वाचा. आपल्याला आता वेळ नाही, नाहीतर गोवा इन्क्विजिशन वरतीही बोलता येईल इतकं कंटेंट आहे की पोर्तुगीज सुद्धा किती धर्मांध होते. त्यांचा ख्रिश्चन धर्म त्यांना पसरवायचा होता म्हणून त्यांनी आपल्याच मराठी हिंदू बांधवांवरती काय काय अन्याय केले हे तुम्हाला गोवा इन्क्विजिशन या पुस्तकातनं कळून घ्या. तर त्याच्यातलाच हा एक भाग आहे. त्यावेळेला सेंट विन्सेंट नावाचा गोव्याचा एक विजरई होता. त्याने गोव्यामध्ये नियम काय काढला असेल तर त्याने सांगितलं की आजपासून गोव्याचे 3 भाग आहेत, बारदेश, साष्टी आणि तिसवडी असे 3 भाग आहेत. सो त्यातला बारदेश हा जो भाग आहे ह्याच्यात आजपासून फक्त कॅथलिक ख्रिश्चन राहतील. ते हिंदी मूव्हीज मध्ये डायलॉग असतात ना, 1 तीर से 2 निशान, ते कसे साधले ह्या गोव्याच्या विजरईने. तर जर तुम्ही कॅथलिक नसाल तर जर तुम्हाला बारदेशात राहायचं असेल तर तुम्ही कन्वर्ट व्हा आणि कॅथलिक ख्रिश्चन व्हा, ठीक आहे. जर तुम्हाला कॅथलिक ख्रिश्चन व्हायचं नसेल तर तुमची मालमत्ता सोडा आणि निघा. 1 तीर से 2 निशान असं. आणि त्याला वाटलं की तो शहाणा. शिवाजी महाराजांना ही बातमी कळली आणि ह्या पत्रानुसार शिवाजी महाराज त्यावेळेला बारदेशात आपलं सैन्य घेऊन आले. ह्या जो हा सेंट विन्सेंट नावाचा जो विजरई होता त्याला ज्या 4 पादरींनी, ज्या 4 पोपनी हे सगळं शिकवलं होतं की अशा प्रकारचा कायदा कर, त्या 4 पादऱ्यांना शिवाजी महाराजांनी पकडून आणलं. ते म्हणाले आज माझ्या सैन्यासकट मी इथे उभा आहे, ही हिंदू भूमी आहे, तर तुम्ही हिंदू व्हाल का? तुम्ही या हिंदू भूमीवरती उभे आहात. पादरींनी सांगितलं, ते जेसुईट पादरी होते, जेसुईट पादरी फार कट्टर असतात, त्यांनी सांगितलं की नाही आम्ही नाही आमचा धर्म बदलणार. शिवाजी महाराजांनी या 4ही पादऱ्यांची, या 4ही फादर्सची गर्दन मारली आणि ती मुलगी गोव्याचा जो विजरई होता त्याच्याकडे पाठवली. हा इतिहास आपल्याला कधीही सांगितला जात नाही, कारण हे सांगितलं तर कळून येईल की शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदू बांधवांना त्रास होऊ नये
म्हणून 4 ख्रिश्चन पाद्र्यांची गर्दन मारली. ती 4 मुंडकी गोव्याच्या विजरेकडे गेली. त्याच्यासोबत महाराजांनी काहीही लेटर पाठवलं नाही, काही खलिता पाठवलं नाही. हेच लेटर होतं, ही 4 मुंडकी. दुसऱ्या दिवशी गोव्याच्या विजरेने तो नियम कॅन्सल केला. तो ही गोष्ट आहे जी शिवाजी महाराजांच्या कृत्यातनं दिसून येते की तुम्ही मायनॉरिटी आहात, तुम्ही कुठल्या दुसऱ्या धर्माचे आहात म्हणून तुम्हाला स्पेशल ट्रीटमेंट मिळणार नाही. जो चूक तो चूक आणि जो बरोबर तो बरोबर. ह्याच्याच शिवाय ज्या वेळेला शिवाजी महाराज आपल्याला माहिती आहे की दक्षिण दिग्विजयाला गेले होते, त्यावेळेला ज्यावेळेला त्यांनी जिंजी जिंकलं, त्या जिंजीच्या जवळच एक फार जुनं शिवाचं महादेवाचं मंदिर होतं आणि ते मंदिर पाडून तिथे अर्थातच 2 मशिदी बांधलेल्या होत्या, कारण त्यावेळेला आदिलशहाची सत्ता होती जिंजीवरती. आणि दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला शिवाजी महाराजांनी तो सगळा मुलूक आपल्या हाताखाली आणला. हे झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी हा जो आता तुम्हाला इथे लेख दिसतोय हा फ्रेंच मध्ये लेख आहे. या फ्रेंच लेखाचा अर्थ काय, हा त्याच काळात लिहिलेला आहे की त्या दोन्हीही मशिदी पाडून तिथे शिवाजी महाराजांनी जसं शंकराचं मंदिर होतं ते पुनर्स्थापना करून बांधलं. त्या ठिकाणी हजारो गायी आणल्या आणि तिथे पुन्हा एकदा यज्ञ चालू केला. तर ह्या सगळ्या गोष्टींना दिसून येतं की शिवाजी महाराज हे स्वधर्माभिमानी होते आणि ते आपल्या सगळ्या प्रजेला त्यांच्या या सगळ्या भावना, त्यांच्या धार्मिक, त्यांच्या सगळ्या भावना जाणणारे एक जाणता राजा होते. हे या सगळ्याच कृतीतनं दिसून येतं. माझ्या मते यापुढे जर तुम्हाला कोणी विचारलं की शिवाजी महाराज सेक्युलर होते का, हो, सेक्युलर म्हणजे सर्व धर्म समभाव. आणि शिवाजी महाराजांनी दाखवलंय ती आहे सहिष्णुता. माझा एक धर्म आहे, त्या धर्माचा मला प्रचंड अभिमान आहे, पण तो धर्म तुमच्यावर लादण्या इतका मी धर्मांध नाहीये. जोपर्यंत तुमच्या स्वधर्माभिमानाला तुमच्या सहिष्णुतेची एक कवच असतं ना, तोपर्यंत तुमचं रूपांतर धर्मांधात होत नाही. एकदा ते कवच तुटलं की तुमचा स्वधर्माभिमान आणि धर्मवेड हे एकच होऊन जातं. थँक्यू सर. आता मला कुठे त्या 2 शब्दांचा अर्थ नीट समजला. आणि जर तुम्ही महाराष्ट्र धर्म जर जपणार असाल तर सर्व धर्मांचा आदर करत हिंदू धर्माचा अभिमान आपण पाळला पाहिजे. तर तू आता एक फार इंटरेस्टिंग टर्म वापरली ती म्हणजे जाणता राजा. आणि एक खूप सुंदर बाबासाहेबांचं नाटक आपण सगळ्यांनी प्रॉब्लेम ऐकलं असेल किंवा त्याच्याबद्दल माहिती असेल आणि त्याच्यात टायटल दिलंय जाणता राजा. तर जाणता राजा का म्हटलं जातं आपल्या महाराजांना? यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा, असं समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना म्हटलेलं आहे. जर आपल्याला जाणता राजा म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर एक छोटंसं उदाहरण देतो. त्या छोट्या उदाहरणाने आपण सुरुवात करू आणि मग जाणता राजाचे वेगळे वेगळे पैलू पाहू. मला वाटतंय विराजने बरेच प्रश्न विचारले, आता मी विराजला एक प्रश्न विचारतो. खूप साधा प्रश्न आहे विराज. मी निघून जातो. समज तू आणि तुझा मोठा भाऊ असे 2 जण घरात राहतात. तू शाळेत आहेस, शाळेतनं घरी आलास, तू टीव्ही चालू केलास, टीव्ही पाहतोयस आणि तुझ्या आईने तुला 2 धपाटे दिले आणि सांगितलं विराज जा आणि आत्ताच्या आत्ता अभ्यास कर. तू मुकाट्याने अभ्यास करायला जाऊन बसलास. तुझा भाऊ आला, तुझ्या भावाने टीव्ही लावला, तुझा भाऊ टीव्ही बघत असताना तुझ्या आईने त्याला जेवण आणून दिलं. काय भावना येईल तुझ्या मनात? अहो ही भावना मी रोज जगतो, याला अन्याय म्हणतात. एका छोट्यातल्या छोट्या मुलाला सुद्धा न्याय आणि अन्याय ही भावना असते. ज्या साधारण एज ग्रुपमध्ये तुम्ही सगळेजण ह्या गोष्टींना गेले असाल की ज्यावेळेला शाळेमध्ये तुमचा पेपर तुमच्या हातात यायचा त्यावेळेला तुम्ही तुमच्या बाईंना जाऊन सांगायचं बाई मी आणि ह्याने सेम उत्तर लिहिलंय, ह्याला 3 मार्क आणि मला 2 का? अन्याय हा कुठेतरी ना खूप लहानपणापासून आपल्या मनावरती खूप जास्त इम्पॅक्ट करतो, राईट? सो न्याय मिळणं ही आपल्या सगळ्यांची एक वेगळीच गरज होऊन जाते. त्यामुळे न्याय हे फार महत्वाचं आहे आणि हे शिकवावं लागत नाही. लहान मुलांना जर तुम्ही एका तुमच्या मुलाला 2 लाडू दिले आणि एकाला 3 दिले तर त्याला वाटतं माझ्यावर अन्याय झाला. म्हणजे हे आपण शिकवत नाही, लहान मुलांनाच कळतं, मग मोठ्यांना तर डेफिनेटली कळतं. हो अगदीच. सो ही जी न्याय व्यवस्था आहे ही महाराजांची कशी होती आणि त्यामुळे त्यांना जाणता राजा का म्हणतात हे सांगण्याच्या आधी आपण थोडीशी बघूया की मुघलांची कशी होती. ठीक आहे. हा पुन्हा एकदा एका त्रयस्थाने लिहिलेला आहे. हा कोणत्या हिंदू माणसाने, भारतातल्या माणसाने, महाराजांच्या राज्यातल्या माणसाने लिहिलेला नाहीये. हा एक डच ईस्ट इंडिया कंपनीच्या फ्रान्सिस्को पॅल्साइट ह्या माणसाने जो 1621 ते 1627 म्हणजे जहांगीर ज्यावेळेला मुघल बादशाह होता त्यावेळेला तो भारतात होता, त्याला एकूण त्यावेळेची न्याय व्यवस्था कशी दिसली त्याचा रिपोर्ट लिहून त्याने आपल्या मायबाप डचला म्हणजे नेदरलँडला हा
परत पाठवलंय. म्हणजे एक गोष्ट ह्यातून हीही दिसून येईल की कशी ह्या समस्त परकीयांची भारतातल्या बारीकातल्या बारीक गोष्टींवरती नजर होती. सो त्यांनी म्हटलंय की हे सगळे जे कायदे पंडित असतात ते अर्थातच काझी असतात. आता भारतामध्ये यावनी मुसलमानी सत्ता असल्यामुळे कोणालाही ह्या मुसलमानी कायद्यांवरतीच अवलंबून राहावं लागायचं. सो अर्थात मी जर हिंदू किंवा अजून कुठल्या धर्माचा असेल तर मला न्याय मिळवण्यासाठी पुन्हा एकदा त्याच धर्माधिष्ठित जे कायदे असतील, शरियावर बेसिक जे लॉ असतील त्यांच्यावरती अवलंबून राहावं लागेल. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जर त्याच्यावरती मी अवलंबून राहतोय तर तो न्याय सुद्धा अशाच लोकांना मिळायचा जे या रिपोर्टमध्ये लिहिलंय की जर तुमच्याकडे पैसा असेल तरच तुम्हाला तो न्याय मिळेल. अर्थातच ज्याच्या खिशामध्ये जास्त पैसा त्याला योग्य तो न्याय मिळेल. उद्या जर तुझ्या खिशात पैसे नाही आहेत तर तुझी मालमत्ता सुद्धा जप्त करून ह्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या खिशातच जायची. म्हणजे तुझ्या शिक्षेमध्ये फायदा सुद्धा अधिकाऱ्यांचाच. अक्षरशः हा फ्रान्सिस्को पॅलसाइड जो आहे तो त्याच्या शेवट रिपोर्ट जनरली कोणी अलंकारिक भाषेत लिहित नाही ना. रिपोर्ट हे सरळ लिहितात. आपण सगळेजण कॉर्पोरेटमध्ये आता कामं करतो, आपल्याला माहिती असतं की रिपोर्ट हे सरळ लिहिलेलं असतात जे दिसलंय. पण पॅलसाइडला सुद्धा अलंकारिक भाषा आवडली नाही. त्याने शेवटी काय लिहिलं की हे जे सगळे मुघल अधिकारी आहेत जे न्यायदान करतात त्यांच्याकडे जर गरीब जनता त्यांच्या न्याय मिळवण्याच्या अपेक्षेने गेली तर त्यांना दिसतं की त्यांचे जे डोळे आहेत ते आधाशीपणे वखवखलेले असतात की मला ह्यांच्याकडनं काय फायदा मिळेल. त्यांची जी तोंड आहेत ती लांडग्यासारखी वाचलेली असतात. म्हणजे आ वासून ते पाहत असतात की ह्याच्याकडनं मला काय फायदा घेता येईल. आणि तिसरं तो म्हणतो की गरीबाच्या ताटलीतली भाकरी मला कशी मिळेल ह्याच्यासाठी ह्यांची पोटं आसुसलेली असतात. सो अशी अवस्था होती त्या काळामध्ये, मुघल काळामध्ये भारतीय जनतेची, की त्यांना कुठल्याही प्रकारचा न्यायच मिळत नव्हता. तर ते कसे त्या बादशहाचे फॅन असतील, कसे त्या कुठल्याही माणसाचे जो कोणी त्यावेळेला सत्तेवर असेल त्याचे फॅन असतील. मग आता ह्याच्या विरुद्ध बरोबर शिवाजी महाराजांचा न्याय का होता. तर शिवाजी महाराजांचं हे चित्र माहिती नसेल असा माणूस महाराष्ट्रामध्ये अगदीच कमी सापडेल. रांझ्याचा पाटील हे म्हटलं की न्यायदान काय असतं हे कळून येतं. रांझ्याच्या पाटलाबद्दल आपल्याला काय माहिती असतं की रांझ्याच्या पाटलाने बलात्कार केला ज्याच्यासाठी शिवाजी महाराजांनी त्याला शिक्षा दिली. हे जे इथे पत्र दिसतंय हे अस्सल पत्र आहे. या पत्रातनं काय सांगितलंय की रांझ्याच्या पाटलाने, त्याचं नाव होतं बाबाजी बिन भिकाजी गुजर. बिन म्हणजे इब्न या अरबी शब्दाचा तो झालेला अपभ्रंश आहे. बाबाजी बिन इब्न म्हणजे चा मुलगा, भिकाजीचा मुलगा बाबाजी गुजर त्याने हे केलेलं आहे. म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा कशा प्रकाराने यावनी शब्द यायला लागले होते. हा अरबी शब्द, काय संबंध अरबी भाषेचा आणि मराठीचा, पण मराठी पत्रामध्ये ती भाषा आलेली आहे. आज आपण थोडंसं विषयांतर होईल पण आज आपण किती सहजपणे फारसी किंवा अरबी शब्द वापरतो. आज महाराजांसमोर जर समई लावलेली असेल तर समई हा मराठी शब्द नाहीये, फारसी शब्द आहे. हे मला माहित नव्हतं, समई हा मराठी शब्द नाहीये. इमारत, मुकादम, माल, मसाला, दार, दरवाजा हे शब्द किती आपण सफाईपणे मराठीत वापरतो. हे मराठी शब्द नाहीत. हे शब्द आपल्याला यावनी सत्तांकडनं मिळालेली एक भेट आहे आणि ते आपण अगदी आनंदाने वापरतो आणि ते आज आपल्या देव्हाऱ्यात सुद्धा आलेत ते शब्द. असो. सो हे जे बाबाजी बिन भिकाजी गुजर आहेत त्यांना ही शिक्षा दिली होती आणि त्याच्यासाठी दोष काय होता, बलात्कार नाही. तिथे बद अमल असा शब्द वापरलाय. बद अमलचा अर्थ काय होतो तर बद अमलचा अर्थ आहे व्यभिचार. व्यभिचार हा दोन माणसांच्या परवानगीने होतो पण तो नैतिक नसतो. आणि बलात्कार हा एकाच माणसाच्या मर्जीने होतो आणि दुसऱ्या माणसाची त्यात मर्जी नसते. पण इथे महाराजांचं कर्तृत्व कमी होत नाही. इथे दिसून येतं की नैतिकतेला सुद्धा महाराजांनी किती जास्त इम्पॉर्टन्स दिलाय की जो माणूस नैतिक नाही अशा माणसाचं जर तो पाटील असेल आणि तो सरकारात असेल तर त्याचा चौरंगा करायलाही महाराजांनी कमी केलं नाही. बरं, हे उदाहरण आपल्याला नेहमी दिसतं बरोबर. मला ऍक्च्युली या चित्राबद्दल लोकांना विचारायचं आहे. आपण मुलांबरोबर स्पॉट द डिफरन्स हे खेळतो. महाराजांचा चेहरा बघून तुम्ही स्पॉट द डिफरन्स मला एक डिफरन्स सांगू शकता का कोणी? समथिंग इज मिसिंग इन दॅट पिक्चर. बरोबर, काही लोक दाढीकडे असे हातवारे करतात, त्यांना दाढी नाहीये म्हणजे याचा अर्थ ते यंग आहेत. आणि तुम्हाला जर कल्पना करायची असेल, बऱ्याच लोकांची इथे मुलं आहेत, तर इयर 10 तुमचं मूल जर इयर 10 मध्ये असेल, 16 वर्षाचे, हे 16 पण पूर्ण 15 वर्ष आणि 11 महिने, 28 जानेवारी 1646 हा निकाल आहे. म्हणजे महाराष्ट्राला 16 वर्षांचे सुद्धा पूर्ण झालेलं नव्हते त्यावेळेला दिलेला हा इतका महत्वपूर्ण निर्णय आहे. असं पण ह्याच्या पुढे एक गोष्ट सांगतो ज्यातनं कळून येईल की शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था का महत्वाची आहे. ह्याच्या पुढचं जे लेटर आहे हे लेटर आहे बरोबर 6 वर्षांनंतरचं, 1652चं.
या काळामध्ये एक रंगोतिमल कुलकर्णी नावाचा एक ब्राह्मण होता, ज्याने असाच बदअमल सिंदळगीचा व्यवहार हा एका हौबाई नावाच्या विधवेशी केला. आणि त्याच्यासाठी शिवाजी महाराजांनी त्याला पकडायच्या आधीच तो पळून गेला. तो जावळीच्या मोऱ्यांकडे गेला. म्हणजे जावळीच्या मोऱ्यांवरती शिवाजी महाराजांचा राग यायचं अजून एक कारण काय, तर महाराजांना चारित्र्यहीन माणसं अजिबात आवडत नसत. आणि हा असा कुलकर्णी जो होता, रंगोत्रिमल कुलकर्णी, हा पळून जावळीच्या मोऱ्यांकडे लपला आणि मोऱ्यांनी त्याला आश्रय दिला. पण गंमत काय झाली पुढे, की हाच रंगोत्रिमल कुलकर्णी होता, त्याला ह्या आपल्याला काय शिक्षा मिळेल ह्याची इतकी भीती वाटायला लागली की तो त्या भीतीनेच हाय खाऊन मेला. ही आहे शिवाजी महाराजांच्या न्यायाची दहशत. जर तुम्ही न्याय व्यवस्थित इम्प्लिमेंट केलात तर त्याची किती जरब असू शकते हे तुम्हाला या उदाहरणामधनं कळून. मला वाटतं यातलं एक थोडं पर्सेंटेज जर आपल्या भारतामध्ये थोडस न्याय व्यवस्थेवर जरा फोर्स केला गेला तर आज सिग्नल तोडणे किंवा अशी छोटी छोटी गोष्टी जी आहेत त्याला आपण तरुण मुलगा येऊन पोलिसांना टपली मारून जातो, तर हे जरा थोडस बदलेल. अगदी. तर तू आता न्याय या विषयावर बोललास आणि त्यामुळेच आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांना एक निष्पक्ष राजा म्हणून ओळखतो. अजून काय पैलू होते ज्यामुळे जनतेला ते भावले? न्यायाबरोबरच जर अजून एक दुसरी गरज कुठल्या जनतेची असेल तर ती आहे प्रजेचा प्रतिपाळ. एका कर्तव्यदक्ष राजाची जर काही लक्षणं असतील तर तो आपल्या प्रजेचा अतिशय उत्तमपणे प्रतिपाळ करतो. शिवाजी महाराजांनी त्यांच्या जनतेचा कसा प्रतिपाळ केला हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्या आधी पुन्हा एकदा आपण थोडीशी तुलना करूया की नक्की मुघलांनी त्यांच्या प्रजेचा प्रतिपाळ केला का नाही केला. पुन्हा एकदा आपल्याला हा फ्रान्सिस्को पॅलसाइड जो आहे डच ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी, त्याने काय रिपोर्ट मध्ये लिहून ठेवले ते बघितलं की आपल्याला कळून येईल. तो म्हणजे एक तर ह्यांच्या काळात जे शेतकरी काम करायचे अशा शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची साधनं किंवा मदत मिळत नसेल. त्या काळामध्ये टॅक्स सुद्धा जो होता तो अर्थातच शेतीच्या उत्पन्नामधनं भरला जात असे. हा जो शेतीच्या उत्पन्नामधनं मिळणारा टॅक्स आहे तो जर थोडासा कमी पडला तर जे मुघलांचे अधिकारी असत ते डायरेक्ट जाऊन ह्या शेतकऱ्यांनी बंड केलाय ही सबब सांगून तिथली सगळी जी शेती असत त्याची नासाडी करत असत आणि ह्या शेतकऱ्यांची घर मालमत्ता तर लुबाडतच असत. त्यांची मुलं आणि त्यांच्या बायकांना त्यांच्या बायकांना गुलाम म्हणून विकत असत. पुन्हा एकदा जर अशा प्रकाराने त्यांच्यावर अन्याय होत असेल आणि त्यासाठी बादशहाला काहीच फरक पडत नसेल तर त्या शेतकऱ्याला आपल्या बादशहाबद्दल कुठलाच आदर राहत नसेल. अर्थातच त्याला हे वाटत असे की ह्या बादशहाच्या इथे राहण्यापेक्षा मी दुसऱ्या राजाकडे जाईन आणि ह्याच्या विरुद्ध खरोखरच वट्ट करीन. मग जर ह्याच्यात शिवाजी महाराजांमध्ये काय फरक होता हे जर बघायचं असेल तर शिवाजी महाराजांचं एक अस्सल पत्र अजून तुम्हाला सांगतो. हे पत्र जे आहे ते शिवाजी महाराजांनी त्यावेळेला लिहिलेलं आहे ज्यावेळेला त्यांच्या राजाभिषेकाला फक्त 10 दिवस राहिले. म्हणजे राजाभिषेकासारखी महत्वाची घटना घडणारे 10 दिवसात त्यावेळेला सुद्धा शिवाजी महाराजांना आपल्या जनतेची काळजी होती. त्यांनी आपल्या एका अधिकाऱ्याला हे पत्र लिहिलंय. ह्या पत्रामध्ये शिवाजी महाराज सांगतात की तुमच्याकडे जो चारा आता ठेवलेला आहे तुम्ही, तो जो तुम्ही घोड्यांसाठी वापरता, जो तुम्ही स्वतःसाठी वापरता, ते धान्य आहेत ते तुम्ही कसं सांभाळून वापरा. कारण जर तुम्ही ते सांभाळून वापरलं नाहीत आणि उद्या ते संपलं तर तुम्ही काय कराल, एकतर तुमची घोडी मरतील कारण तुमच्या घोड्यांना खायला चारा मिळणार नाही, आणि जर तो चारा मिळाला नाही आणि तो सहज उपलब्ध नसेल तर तुम्ही जाऊन जनतेकडनं तो ओरबाडून घ्याल आणि मग जनतेला असं वाटेल की मुघलच आपल्या राज्यात आलेत आणि मुघलांहून सुद्धा अधिक तुम्ही आहात आणि त्याचं पाप तुमच्या माथ्यावर बसेल. जर तुम्हाला पुढे धान्य लागलं तर ते जनतेकडनं विकत घ्या असं स्पष्टपणे महाराजांनी इथे सांगितलेलं आहे. म्हणजे फरक कळून येतो आपल्याला मुघलांमध्ये आणि महाराजांमध्ये की एकीकडे आपल्या जनतेला लुबाडलं तरी काहीही फरक न पडणारे बादशाह आहेत आणि दुसरीकडे आपल्या जनतेच्या एका भागाला सुद्धा कोणी तोशिष पोचवू नये आणि त्यांच्याकडनं त्यांचं धान्य आणि चारा लुबाडून घेऊ नये हे म्हणणारे शिवाजी महाराज दिसतात. खरंच आहे. आणि म्हणूनच प्रॉब्ली जनतेचा राजा, जनतेला आवडणारा राजा. आणि एक शेवटचं पत्र मी इथे सांगतो. जे पत्र जे आहे ते शाहिस्ते खानाच्या वेळेला एक शाहिस्ते खान त्याची 1 लाखाच्याहून जास्त फौज घेऊन आला होता. आता 1 लाखाहून जास्त फौज घेऊन जर तो आला असेल तर त्या तोंडाला काहीतरी खायलाही हवं ना. अशा वेळेला शाहिस्ते खानाची फौज जी आहे ती जाऊन लुटालूट करत असे. तर असा लुटालूट करत असताना शिवाजी महाराजांनी हे जे पत्र आहे हे जेध्याना लिहिलेलं आहे, बाजी सर्जेराव जेध्याना, आणि त्याच्यात दिसून येईल की शिवाजी महाराज सांगतात की माझ्या राज्यामध्ये तुमच्या जवळपास जी लोक आहेत त्या लोकांना तुम्ही कसं एका सुखरूप ठिकाणी घेऊन जा.
त्यांची काळजी कशी घ्या हे शिवाजी महाराज सांगतात. आणि याच बरोबर जेध्यांच्या मुलाला बाजी सर्जेराव जेध्यांना शिवाजी महाराज सांगतायत की तुम्ही स्वतःचीही काळजी घ्या. जर कुठलं सैन्य तुमच्यावर हल्ला करायला आलं मुघलांचं तर तिथून पळून जा, कारण तुम्ही त्याला सामना नाही करू शकत, पण रात्रीचा दिवस करून माझ्या रयतेला वाचवा, हे सांगणारा शिवाजी. यातनं असं दिसून येतं की शिवाजी महाराज थोडे मायाळू आहेत, हो, थोडेसे सगळ्यांना सांभाळून घेणारे आहेत. आणि आपण सगळे जे आता काम करतो आपल्याकडे पण असा एक मॅनेजर असतो जो मायाळू असतो आणि बरेच वेळा त्याला आपण मग त्याचा फायदा घेतो मायाळूपणाचा, 2 सुट्ट्या जास्त मंजूर करून घेतो. पण मग ही वीकनेस आहे काय का राजाची? आणि जर ही वीकनेस आहे तर महाराजांचे कुठला पैलू होता ज्यांनी त्याच्यावरती मात केली? बरोबर नाही, असं आपल्या मनामध्ये येऊ शकतं की एखादा मायाळू किंवा दयाळू राजा आहे त्याचा वीकनेस असू शकतो की शत्रू आल्यानंतर तो कसा तसाच मायाळू वागत राहील का. तर राजकारण धुरंधर मुत्सद्दी, सर्वसामान्य भाषेमध्ये मुत्सद्दी हे शिवाजी महाराज कसे होते हे जर आपल्याला बघायचं असेल तर मी एक छोटंसं उदाहरण देतो. त्या उदाहरणामधून शिवाजी महाराजांचं राजकारण धुरंधरपणा दिसून येईल. ही वेळ होती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतरची. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला मी आत्ताच म्हटलं तसं 1,42,00,000 रुपये खर्च आला. तर ह्याचा हा खर्च काढायचा कुठून ना, खर्च तर झाला आपल्याकडून पण तो खर्च परतही मिळायला हवा. तर अशा वेळेला शिवाजी महाराजांनी काय केलं की बहादूर खान म्हणून औरंगजेबाने त्याच्या दूध भावाला महाराष्ट्रामध्ये पाठवलेलं होतं. त्याने शाहिस्ते खान पाठवला, त्याने मिर्झा राजे जयसिंग पाठवले, त्याने आपला शेहजादा पाठवला, त्याने आपला दिलेर खान पाठवला. पण औरंगजेबाची अवस्था अशी झाली की सरितपतीचे जळ मोजवेना, मध्यान्नीचा भास्कर पाहवेना, मुठीत वैश्वानर बांधवेना, तैसा शिवाजी नृप जिंकवेना. सरितपती म्हणजे समुद्र, त्याचा तो किती मोठा आहे हे कधीच बघता येत नाही. मुठीत वैश्वानर बांधणं म्हणजे वैश्वानर म्हणजे आग, ती काही मुठीत बांधणं शक्य नाही. तसाच शिवाजी राजा हा जो एक नृप म्हणजे राजा आहे तो जिंकवताच येत नाही, अशी अवस्था औरंगजेबाची झाली. आणि त्याने आपला दूध भाऊ बहादूर खानाला इकडे पाठवलं. बहादूर खाना त्याला पेडगावला येऊन राहिलेला होता. आता ह्याच्याकडनं महाराजांनी ठरवलं की आपली राज्याभिषेकाची वसुली करायची. महाराजांनी याच्याआधी 9,000ची फौज पाठवली. की 9,000ची फौज सुद्धा आपल्याला इंग्रजी पत्रावरनं दिसून येते. पहिल्यांदा 2,000च्या फौजेने बहादूर खानावर हल्ला केला. बहादूर खानाला वाटलं 2,000चे ते मराठी, त्यांना काय आपण असेच घालवून लावू. ह्या 2,000 मराठ्यांच्या मागे बहादूर खान लागला. आपली जवळजवळ सगळी सेना पेडगावातनं बाहेर काढली आणि तो ह्या 2,000 मराठ्यांच्या मागे गेला. हे मराठी सुद्धा हुशार, ते नुसतेच मागे पळत नव्हते, ते हल्ला करत मागे पळत होते. आणि ज्या वेळेला तुझ्याकडे शक्ती जास्त असते त्यावेळेला तुला असं वाटतं ह्यांची जिरवूया म्हणून तू अजून त्वेषाने त्यांच्या मागे जातोस. असं करत बहादूर खान 20 कोस लांब गेला पेडगाव पासून. यावेळेला 7,000 लपलेले मराठे जे होते त्यांनी पेडगाववर हल्ला केला. त्यावेळेला त्यांनी ह्या पेडगाव मधली 1 करोडची लूट आणि 200 घोडे मिळवले. हे सगळं मिळवून मराठी गेले. राज्याभिषेकाचा अर्ध्याहून अधिक खर्च निघाला. आता हे झाल्यानंतर अर्थातच बहादूर खान चिडला की अरे त्याला कळलं ना मला उल्लू बनवलं शिवाजी महाराजांनी, हे असे 2,000 मावळे फक्त दाखवले आणि 7,000 मावळे तर घेऊन गेले. याच्यानंतर बहादूर खानाशी काय केलं शिवाजी महाराजांनी की त्यांनी तहाची बोलणी लावली. बहादूर खानाला शिवाजी महाराजांनी सांगितलं की मी माझे 13 किल्ले तुला देईन, माझा मुलगा संभाजी महाराज यांना तू 6,000 मनसबदार कर आणि ह्याच्यावरती मला एक मोहर आणून दे. बादशाहजी महाराजांना माहिती होते की यावेळेला औरंगजेब पंजाबात आहे. आता बहादूर खान काही ईमेल करणार नाही ना की ईमेल गेला औरंगजेबाला मिळाला, औरंगजेबाने अप्रूव्ड म्हणून रिप्लाय केला, असं होत नाही. त्या काळामध्ये इथून पंजाबला हे पाठवायचं फरमान की असं असं शिवाजी महाराजांनी हे तहाचे कायदे दिले, काय करता, देता का मान्यता. तिथून ते परत येणार, ह्याला 3 महिने जाणार हे महाराजांना माहिती होतं. महाराजांना याच वेळेला आदिलशाहीचा काही मुलूक तळ कोकणात जिंकायचा होता आणि त्यासाठी महाराजांनी केलेला ही मुत्सद्देगिरी होती. या मुत्सद्देगिरीचा फायदा असा झाला की महाराजांना अपेक्षित होते तसेच 3 महिने गेले. औरंगजेब बहादूर खानावर बेहद्द खुश झाला. औरंगजेबाने बहादूर खानाला त्याची मनसब वाढवून दिली की वा, जो शिवाजी म्हणजे ज्याला दख्खन मध्ये बंडखोर म्हणतात त्याला तू नमवलंस, आता राज्याभिषेक करून तो स्वतःला राजा वगैरे म्हणून घेतो, हा सगळा भातुकलीचा खेळ झाला, त्याच्या मुलाला हा माझाच मनसबदार करून घेतोय. त्यामुळे औरंगजेब खुश, त्याने हत्ती एक गिफ्ट केला बहादूर खानाला. हे सगळं केल्यानंतर ते सगळं मोहर बिहार आली औरंगजेबाची आणि ते बहादूर खानाचे वकील आले. तोपर्यंत महाराजांनी सगळं तळकोकण साफ करून घेतला, त्यांना जे हवं अपेक्षित होतं ते सगळं करून घेतलं. बहादूर खानाचे वकील आले, ते म्हणाले की असं असं झालंय, सो तुम्ही ती जी काही तुम्हाला मनसब मिळणार आहे ती घ्यायला तुम्ही या आता. महाराज म्हणाले कसली मनसब,
बहादूर खानाने असा काय पराक्रम केला की ज्यामुळे असा अपमानास्पद तह आम्ही मान्य करावा? ही आपल्याला एका ठिकाणून फसवणूक वाटेल, पण शत्रूचा विश्वासघात करणारे शिवाजी महाराज आणि मित्रांचा विश्वासघात न करणारे शिवाजी महाराज हाच त्यांचा मोठेपणा आहे. त्यांनी शत्रूंचे असे कित्येक विश्वासघात केले, असे कित्येक अफजल खान मारले आणि कित्येक बहादूर खानांना झुकवलं, पण त्यांनी एकाही मित्राला कधी दगा दिला नाही. हेच शिवाजी महाराजांचं मोठेपण आणि ह्याच्यातच शिवाजी महाराजांची मुत्सद्देगिरी दिसून येते. आता ह्याच्याशिवाय आग्र्याहून सुटका म्हणायचं झालं तर तो बहादुरीची मुत्सद्देगिरीची अगदी पराकाष्ठा आहे, पण एवढा आपल्याकडे वेळ नाही, त्याच्यामुळे आग्र्याहून सुटका हे फक्त चित्रच दाखवता येईल. ऑडियन्स मध्ये कोणी पेडगावचा आहे का? पेडगावचा शहाणा हे जी म्हण आहे ती आज आपण गोष्ट आपण ऐकली. हो, पेडगावच्या शहाण्याचीच गोष्ट ऐकली. असा शहाणा दीड शहाणा करून सोडला शिवाजी महाराजांनी. आपण बरेच वेळा कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये इनोव्हेशन, फॉरवर्ड थिंकिंग हा एक महत्वाचा मुद्दा असतो आणि मला सुयोग तुला विचारावं असं वाटेल की त्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा जो एरा होता तो फार आपल्याला असं वाटेल की इनोव्हेशन आहे, पण तो काळ वेगळा होता. तो काळ समजून घेता महाराजांनी असे काय इनोव्हेटिव्ह गोष्टी त्या काळात केल्या ज्याचा आज आपल्याला अजूनही रेफरन्स आहे? खरोखर आहे की कुठल्याही माणसाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल किंवा कुठल्याही ऑर्गनायझेशनला जास्त वेळ टिकायचं असेल, आज आपण बघतो ना, नोकियाने इनोव्हेशन केलं नाही, नोकिया मार्केटमध्ये गायब झालं. कोडॅकने इनोव्हेशन केलं नाही, कोडॅक आपल्या लहानपणी केवढी मोठी कंपनी होती, आता कुठे कोडॅक दिसतच नाही. सो इनोव्हेशन करणं हे कुठल्याही किंवा फॉरवर्ड थिंकिंग करणं हे कुठल्याही ऑर्गनायझेशनसाठी, आणि ही स्वराज्य ही ऑर्गनायझेशनच आहे ना एक प्रकारे. मॅनेजमेंटचे आलेले मॅक्सिमम फंडे जे आहेत ही युद्धभूमीवरनच घेतलेले आहेत. सो हे फॉरवर्ड थिंकिंग जे आहे हे महाराजांनी त्याच काळात केलं होतं. सो या फॉरवर्ड थिंकिंगची मी फक्त 2 उदाहरणं देतो आणि मग आपण साधारण शेवटाकडे येऊया. सगळ्यात पहिलं उदाहरण आहे की कुणाला माहितीये का की सगळ्यात पहिला गुलामगिरी विरुद्धचा कायदा कधी आला? आय थिंक आज घरी जाऊन सगळ्यांनी गुगल करून बघा की सगळ्यात पहिला गुलामगिरी विरुद्धचा कायदा कधी आला. डेन्मार्क असेल, फ्रान्स असेल किंवा इंग्लंड जिथे आपण आता आहोत, अशा काही राष्ट्रांनी पुढाकार घेऊन गुलामगिरी विरुद्धचे कायदे केले. गुलामगिरी म्हणजे आपल्याला गुलामगिरी आणि नोकरी म्हणजे सारखंच वाटतं तसं नाहीये. नोकरीमध्ये पैसे मिळतात, सॅलरी मिळते. गुलामगिरीमध्ये एकदा गुलाम विकत घेतला की संपलं, ते शेवटचे पैसे भरले. त्या गुलामाला जेवायला द्या नका देऊ, त्याला पैसे द्या नका देऊ, त्या गुलामाला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. अशा गुलामगिरीच्या विरुद्ध 1833 ला इंग्लंडने पहिला कायदा केलाय आणि त्या कायद्यामधनं सुद्धा त्यांनी भारत, सेंट हेलेना आणि श्रीलंका ही 3 राष्ट्र वगळली होती. म्हणजे त्यांनी ही कायदा गुलामगिरीचा पूर्णच बंद केला नाही. दक्षिण दिग्विजयाला राजे गेलेले असताना त्यांना 2 डच अधिकारी भेटायला आले. त्या 2 डच अधिकाऱ्यांबरोबर शिवाजी महाराजांनी जो कायदा केला त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी 1676 ला पहिला गुलामगिरी विरुद्ध कायदा केला. त्यांनी सांगितलं की माझ्या राज्यातनं इथे आता माझं राज्य आलेलं आहे. ह्याच्यापूर्वी इथे आदिलशहाचं राज्य होतं, ते जाऊन आज इथे माझं राज्य आलेलं आहे. आजपासून माझ्या राज्यामध्ये तुम्ही गुलाम खरेदी किंवा विक्री करू शकत नाही. एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात घेऊन जाण्यासाठी तुम्ही गुलामांना ट्रान्सपोर्ट पण करू शकत नाही. आणि महाराजांना माहिती होतं की लातों के भूत बातों से नहीं मानते, हे डच काही साधे नाही आहेत. महाराजांनी त्यांना धमकी सुद्धा दिली की हे सगळं सांगूनही जर तुम्ही गुलामांचा खरेदी विक्रीचा कारभार चालू ठेवलात तर तुमच्या घरी सुद्धा मी तुम्हाला गुलाम ठेवू देणार नाही. आणि असा इंग्लंडच्याही 125 वर्ष आधी गुलामगिरी विरुद्ध कायदा करणारा असा आपला राजा होता. क्या बात. दुसरं उदाहरण द्यायचं म्हणजे आपण आजकाल पर्यावरणाबद्दल फारच काळजी असते आपल्याला. झाडं कधी तोडावीत न तोडावीत ह्याच्याबद्दल आपल्याला काळजी असते. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ते एक उत्तम नेव्ही उभी करणारे हे पहिलेच राजे होते. नेव्हीसाठी तुम्हाला बोटी लागतात, बोटींसाठी लाकडं लागतात, लाकडांसाठी झाडं लागतात. झाडं कुठली तोडावी हे शिवाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञापत्रात सांगितलंय. शिवाजी महाराज म्हणतात की सागवान आदी लाकडं ही ह्या बोटी बनवण्यासाठी अतिशय उत्तम आहेत, पण ह्या बोटी बनवण्यासाठी आंब्याची झाडं वापरू नयेत का? कारण ही झाडं 2-3 वर्षात होत नाहीत. रयतेने लेकरांप्रमाणे आपल्या पोटच्या पोरांप्रमाणे ही झाडं वाढवलेली असतात. आणि असं एखादं झाड जर तुम्हाला सापडलं ते आंब्याचं आणि खराब झालंय तर त्याची योग्य ती किंमत देऊन ते झाडाचं लाकूड विकत घ्यावं. इतकं नीतिमत्ता वापरून. का नीतिवंत राजा? तर ह्या गोष्टीसाठी हा नीतिवंत राजा आहे की तुम्ही आपल्या जनतेकडनं सुद्धा ते झाड खराब झालं असेल तरी ते विकत घ्या, असे ते राजे. माझ्या मते आपण आता शेवटाकडे आलेले आहोत.
एक दोन गोष्टी फक्त मी सांगतो आणि माझ्या मते मग आपण शेवटाकडे जाऊया की शिवाजी महाराजांच्या स्वभावाचे काही छोटेसे पैलू म्हणजे स्वराज्य हा शिवाजी महाराजांनी सुमारे 400 वर्षांपूर्वी तयार केलेला एक मोठा ब्रँड आहे. आपण आज म्हणतो की ब्रँड मॅनेजमेंट हे कॉर्पोरेट्स मध्ये होतं. तो ब्रँड हा शिवाजी महाराजांनीच एवढ्या वर्षांपूर्वी चालू केलेला आहे आणि तो आजही अबाधित आहे की त्या स्वराज्य या ब्रँडसाठी आजही लोकांचं तेवढाच पूर भरून येतो. बरोबर आहे. अगदी बरोबर म्हणलास. आणि बहुतेक आज आपण सुद्धा 400 वर्षानंतर असे किती हातावर बोटावर मोजण्या एवढे पुरुष असतील ज्यांना आपण देवासमान मानतो आणि तो विचार आजही आपल्या मनात आहे आणि आपण त्याच्यासाठी झटतो असं हे राजा. खरंच. आणि महाराजांचं एम्प्लॉई रिटेन्शन हे शेवटचा मुद्दा सांगतो. आजकाल आपण म्हणतो एम्प्लॉई राहत नाहीत, ऍट्रिशन रेट वाढलाय, ऑर्गनायझेशन मध्ये एम्प्लॉईज निघून दुसरीकडे जातात. माझ्या मते एम्प्लॉई रिटेन्शन महाराजांइतकं अजून कोणातच चांगलं नसेल की त्यांच्याकडनं बोटावर मोजण्या इतके त्यांचे सरदार हे आदिलशहा किंवा औरंगजेबाकडे गेले. असा हा जाणता राजा ज्या वेळेला राजाभिषेक करून घेतो, ज्या वेळेला स्वतःला अभिषिक्त राजा म्हणून घेतो, त्यावेळेला अर्थातच त्याच्या बरोबर असणाऱ्या सगळ्याच त्याच्या रयतेला त्याच्याबद्दल अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. जो राजा आम्हाला इतका सुंदर न्याय देतो, जो आमचा इतका सुंदर प्रतिपाळ करतो, जो आमच्या छोट्यातल्या छोट्या भावनेचा विचार करतो, असा राजा ज्यावेळेला राजाभिषेक करून घेतो त्यावेळेला प्रत्येकच रयतेतल्या माणसाला त्याचा ऊर भरून आल्याशिवाय राहिला नाही. धन्यवाद सुयोग. आधी खूप छान गोष्टी आपण आज ऐकल्या जेणेकरून जाणता राजा आपण का म्हणतो महाराजांना, संत परंपरेचा आज आपल्या महाराष्ट्रावरचा तो इम्पॅक्ट आपण सगळ्या विषयावर बोललो. धन्यवाद सुयोग. आणि मला गजानन महाराज युके परिवार ट्रस्टचं खूप खूप आभार म्हणावं असं वाटतं की आम्हाला तुम्ही आज ही संधी दिली बोलायला. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.